Brought to you by Techno Camon 30 series. बड्या बिल्डरच्या मुलानं 19 मेला शनिवारी मध्यरात्री दोघांना अलिशान पोर्शे कारनं चिरडलं आणि सुरू झालं ते म्हणजेच पुणे अपघात प्रकरण। या प्रकरणात आरोपीचं अख्खं कुटुंब पोलिसांच्या कचाट्यात सापडलंय। हे प्रकरण रोज नवीन वळण घेतंय। रोज धक्कादायक गोष्टी या प्रकरणात समोर येतात। आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री मी मद्यधुंद अवस्थेत होतो अशी कबुली स्वतः आरोपीनं पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अपघात झाला त्यावेळी काय झालं हे आपल्याला माहित नसल्याचंही आरोपीनं चौकशी दरम्यान सांगितलं असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। बाल न्याय हक्क मंडळानं पोलिसांना अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची परवानगी दिली। त्यानंतर पोलिसांनी रविवारी आरोपीची चौकशी केली। यावेळी आरोपीनं आपण अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याची कबुली दिली आहे। अपघात झाला त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या आरोपीच्या दोन्ही मित्रांची चौकशी सुद्धा पोलिसांनी केली। अपघातावेळी आरोपी मद्यप्राशन करून गाडी चालवत होता असं त्याच्या मित्रांनी म्हटल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। आरोपीच्या या दोन्ही मित्रांना अपघात प्रकरणात पोलीस साक्षीदार करणार असल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी याविषयी अधिकृत माहिती दिली नसली तरी या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।